हाय नमस्कार, कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर तुम्ही बघू शकतात आजचं वातावरण खूप छान आहे, खूप ऊन कडक पडलेलं आहे आणि खूप मस्त वाटतं। सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला माझा नमस्कार। तर आज हा ब्लॉग तुम्ही बघू शकतात, वातावरण खूप मस्त आहे। खूप दिवसातून आज खूप ऊन पडलेलं आहे, नाहीतर थोडंसं ढगाळ रिमझिम पाऊस चालूच असतो, पण आज खूप छान आहे वातावरण आणि मस्त आहे। मुलं दोघांनाही सुट्ट्या आहेत माझ्या मुलांना, तर ते दोघंही छान टीव्ही बघत बसलेत, कार्टून त्यांचं आवडीचं। आणि मी आणि माझे मिस्टर आता भात बघायला चाललो। 3-4 दिवस झाले मी काही तिकडे गेलीच नाही। तर आता छोटी छोटी कणसं काही काहींना यायला सुरुवात झालेली आहे। आज छान ऊन पडलेलं आहे, पण रान खूप झालेलं आहे, गवत खूप होते, म्हणजे खूप उंच होतं ते कापलेलं तरीसुद्धा अजून झालेलं आहे। तर अजून ती साफसफाई मला करावी लागणार आहे। आणि त्याच्यामध्ये खाजरं गवत हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे ज्या दिवशी माझी साफसफाई मी करते किंवा रान काढते तर ते खाजरं गवत लागलं की इतक्या पुरळ येतात, छोटी छोटी खूप पुरळ येतात आणि खूप लाल अंग होते। तर करायचं तर असतं, पण खूप भीती पण वाटते का खूप खाज येईल की काय। तरीसुद्धा काल पण मी काढले आणि अजूनही ते काढायचं आहे, खूप झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप मस्त वाटतं हे बघा, छान असं। तर आत्ता आपण जाणार आहोत ते म्हणजे भात बघायला। तुम्हाला कसं वाटतं हा परिसर नक्कीच सांगा। मिस्टरांनी रस्ता तयार केलेला आहे, तर खूप रान असल्यामुळे जायला होतच नाही आणि दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांनी काठीने असं करून आम्ही रस्ता करत चाललो। ते कणसं यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकतात, खूप मस्त अशी सुरुवात झाली आहे। सगळं असं शेत मस्त भरलेलं आहे। तर ते बघा, आत्ता भात होईलच काही दिवसातच। झूम करा, बघू शकतात मित्रांनो तुम्ही। तर भात खूप छान असं यायला सुरुवात झालेली आहे, कणसं यायला सुरुवात झाली आहे आणि खूप मस्त असं भरून गेलेलं आहे सगळं शेत। खूप छान वाटतं जेव्हा आपण मेहनत करतो आणि इतकं छान मस्त त्याला फळ येतं, तर खूप बरं वाटतं। अगदी 8-10 दिवसात खूप छान असं भात हे तयार होईल, म्हणजे 10-12 दिवसात तर खूपच छान होईल। तर नक्कीच तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच। तर मी शेतात जाऊन आलेले आहे, तुम्ही भात बघितलंच असेल, खूप छान झालेला आहे आणि सगळ्या ह्याला खूप छान कणसं यायला लागले। हे दोघे जण इथे खेळतात, काय करतात रे बघा, कसे घामाघीर झालेत ते, काय खेळतात नक्की दाखवा, खेळा बरं, बघा कसे खेळतात ते। तर आजूबाजूला घरं नसल्यामुळे मुलांसोबत काही कोणी खेळायला नसतं, तर हे दोघंच खेळत असतात त्यांचे। तर खूप छान असं भात झालं अगदी, आणि ऊन पण खूप कडक पडलेलं आहे बघा, खूप कडक पडले ऊन, तर छान वाटतं। आणि हे आमच्या ओट्यावरचा परिसर आहे। तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया, तोपर्यंत तुम्ही छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा। बाय बाय करा आदित्य, कमेंट नक्कीच करा।